नमस्कार, स्वागत आहे तुमचं मनीषाज किचन मराठीमध्ये। आज आपण करणार आहोत लिंबाचं लोणचं। तर एकदम कमी खर्चामध्ये आणि कमी साहित्यामध्ये हे लोणचं बनतं, 12 महिने टिकतं, आपल्या ताटाची शान वाढवतो, आपल्या जिभेची चव वाढवतं। तर असं हे लोणचं आपण करणार आहोत। तर चला सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। तर आपण लोणचं बनवण्यासाठी सर्वात आधी मी 250 ग्राम या ठिकाणी लिंबू घेतलेले आहेत। हे पातळ सालीचे लिंबू आहेत, अगदी आपल्याला असेच लिंबू पाहिजे आणि सर्व लिंबू असे पिवळसर आहेत, म्हणजे पिकलेले आहेत, रसरशीत आहे। तर ह्याच प्रकारे आपल्याला लिंबू घ्यायचे आहेत। तर आता आपण सर्वात आधी लिंबू एका मोठ्या भांड्यात टाकून घेणार आहोत। लिंबू धुवून घ्यायचे आहेत, तर त्यामध्ये भरपूर पाणी घालणार आहोत। आता आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून आपल्याला हे लिंबू चांगले चोळून धुवून काढायचे आहेत। म्हणजे काय होतं की लिंबाच्या सालेला कडवटपणा असतो, तो आपल्या मिठामुळे आणि चांगलं चोळून धुतल्यामुळे तो कमी होतो। तर हा एक आपल्याला लिंबू करताना फायदा होतो। तर आपण लिंबू चोळून घेतलेले आहे आणि 5 ते 10 मिनिटं पाण्यामध्ये तसेच सोडून द्यायचे आहेत। 10 मिनिटानंतर त्याच्यानंतर आपल्याला हे लिंबू काढून घ्यायचे आहेत आणि एका कॉटनच्या कपड्यावरती टाकून आणि चांगले पुसून घ्यायचे आहेत। तर यामध्ये बिलकुल पाणी राहिलं नाही पाहिजे किंवा आपल्या लिंबाच्या सालीला, तर पूर्ण असे ड्राय करून घ्यायचे आहेत लिंबू। बघू शकता एक एक करून मी पूर्ण लिंबू चांगलं चोळून घेतलेलं आहे, ड्राय करून घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये आपण बाजूला काढून घेतलेले आहेत। लिंबाच्या आता आपण फोडी करून घेणार आहोत। तर एका लिंबाच्या आपल्याला साधारण 8 फोडी करायच्या आहेत। तर सर्वात आधी मी आडवं लिंबू कापून घेतलेला आहे आणि नंतर त्या अर्ध्या फाकेच्या आपण 4 फाक करून अशा 8 फोडी करून घेणार आहोत अशा प्रकारे। तर सर्व लिंबाच्या आपण अशाच फोडी एकसारख्या तयार करून घेणार आहोत। तर आपण या ठिकाणी सर्व लिंब असे कापून घेतलेले आहे। आता आपण त्यातील बिया चमच्याच्या किंवा चाकूच्या साहाय्याने काढून घेणार आहोत, कारण आपल्या एकही बी यामध्ये गेली नाही पाहिजे। तर जर बी लोणच्यामध्ये गेले तर त्याचा कडूपणा लोणच्यामध्ये उतरतो, त्यामुळे पूर्ण काळजी घेऊन आपण ह्या बिया काढणार आहोत आणि एका कुकरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत, कारण आपल्याला कुकरला भांडं लावायचं आहे। तर एवढ्या आपल्या बिया निघलेल्या आहेत। तर आता कुकरच्या भांड्यामध्ये मी लिंबूच्या पूर्ण फोडी घालून घेतलेल्या आहेत। आता तुम्हाला जर मेजरमेंट साखरेचं कसं ते मी सांगते। तर ह्या वाटेने मी लिंबू मोजून घेतलेला आहे, बघू शकता। तर 250 ग्राम लिंबू असेल तर 250 ग्राम साखरही घालू शकतात किंवा तुम्हाला कमी जास्त लागेल तर मी सांगते। या ठिकाणी 1.5 वाटी आपण लिंबाच्या फोडी घेतलेल्या आहेत। आता आपल्याला एकच वाटी या ठिकाणी साखर घालायची आहे। तर आपण वाटीनेही प्रमाण करू शकतो आणि वजनही करू शकतो। तुम्ही जर अर्धा किलो लिंबू घेतले तर अर्धा किलो साखर वापरा, किंवा 250 ग्राम लिंबू घेतलं तर 250 ग्राम साखर वापरा, किंवा तुम्हाला जर कमी वापरायची असेल तर कमी वापरा, जास्त वापरायची असेल तर जास्त वापरा। या ठिकाणी आपण सारखं प्रमाण घेतलेलं आहे। तर ह्या वाटीने मी साखर घेतलेली आहे। तर ही पण वजनी म्हणाल तर 250 ग्राम साखर इतकी येईल, इतकी आहे। तर आपण साखर टाकलेली आहे। आता यामध्ये एक मोठा चमचा, अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे, जे आपण रेग्युलर वापरतो ते मीठ आहे, आणि अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ घालायचं आहे। काळ्या मिठामुळे आपल्या लोणच्याला खूप चांगली चव येते। तर आपण काळं मीठ घातलेलं आहे। आता आपण या ठिकाणी लाल मिरची घालणार आहोत। तर मी या ठिकाणी काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे 2 चमचे। तर यामुळे काय होतं, आपल्या लोणच्याला खूप छान लालबुंद रंग येतो। तर आता आपण हे साखर आणि मिरची सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेणार आहे, बघू शकता। आता यावरती आपण अशा प्रकारे ज्यावर फिट्ट होईन असं झाकण ठेवायचं आहे। तर मी या ठिकाणी आता कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपण जसं डाळ भाताला पाणी टाकतो तितकंच पाणी टाकायचं आहे, साधारण 1 इंच असं पाणी टाकलेलं आहे। त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि आता आपण जे कुकरचं भांडं, त्यामध्ये आपण लिंबाच्या सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे। ते कुकरचं भांडं ठेवलेलं आहे, त्यावरती झाकण ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्या कुकरच्या वाफेचं पाणी त्यामध्ये जाणार नाही, यासाठी आपण हे झाकण ठेवलेलं आहे। आता आपण कुकर लावून घेऊया। साधारण मीडियम गॅसवरती अर्धा तास आपल्याला होऊ द्यायचा, म्हणजे 30 मिनिटं आपल्याला कुकर होऊ द्यायचा आहे। तर ह्या 30 मिनिटामध्ये 10 ते 12 शिट्ट्या आरामशीर होतात आणि आपले जे लिंबू आहेत ते छान असे
लोणच्यासाठी तयार होतात. तर बघू शकता या ठिकाणी आपले लिंबाच्या फोडी मस्त छान झालेल्या आहेत. यामध्ये छान असं सिरप तयार झालेलं आहे साखरेचं आणि लिंबाच्या पाण्याचं. बघू शकता आता आपल्याला हे सिरप वेगळं करायचं आहे, या फोडी वेगळ्या आणि सिरप वेगळं करायचं आहे. तर आपण काय करणार आहोत, जे याचं सिरप जे झालेलं आहे ते आपण ह्या कढईमध्ये घालून घेणार आहोत. चमच्याच्या सहाय्याने आपण त्याला थोडं धरून आणि हे सिरप एक साईडला काढून घेऊया. आता आपण काय करायचं आहे, थोडंसं चेक करून घेणार आहोत की किती आपल्याला यामध्ये साखर, मिरची किंवा मीठ टाकायचं आहे. तर आपण यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि 1 चमचा पुन्हा मी लाल मिरची घातलेली आहे. आता आपण थोडं हलवून घेऊया आणि आपल्याला जर अजून गोड पाहिजे असेल तर पुढं बघूया, आपण शिजवताना साखर टाकूया. तर मी आता कढई गॅसवरती ठेवलेली आहे, गॅस चालू करून घेतलेला आहे. आपल्याला 6 ते 7 मिनिट आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. त्याआधी आपण चेक करूया की आपल्याला यामध्ये साखर घालायची की नाही. तर जास्त गोड कडू वाटलं तर तुम्ही यामध्ये साखरही घालू शकता. तर 2 मिनिटं मी आधी हे पाक शिजून घेतलेला आहे. बघू शकता या ठिकाणी थोडंसं सिरप पातळ वाटत आहे, तर मी काय केलेलं आहे, एक अर्धा वाटी मी पुन्हा साखर यामध्ये घातलेली आहे. कारण थोडासा कडवटपणा आहे त्यामुळे मी साखर घालून घेतलेली आहे अर्धा वाटी. तर साधारण आपण 350 ग्राम आपण या ठिकाणी साखर पूर्ण वापरलेली आहे. आता आपण हे पूर्ण पाक होईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं आहे. तर साधारण आपण 8 ते 9 मिनिट हे सिरप शिजून घेतलेला आहे. बघू शकता आता आपण याचा छान असा घट्ट पाक तयार करायचा आहे, म्हणजे याची तार झाली पाहिजे. तर या ठिकाणी आपलं छान असा पाक झालेला आहे. बघू शकता आपण हातावर घेऊन दाखवते, मस्त अशी तार होते, म्हणजे आपलं छान असं पाक याचा झालेला आहे लोणच्यासाठी. तर आता मी या ठिकाणी गॅस कमी केलेला आहे. आता आपल्या ज्या फोडी होत्या लिंबाच्या यामध्ये आपण घालून घेऊया आणि पुन्हा 2 ते 3 मिनिट आपल्याला कमी गॅसवरती हे लोणचं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल, आपल्या लिंबाच्या फोडीमध्ये काय पाणी असेल, सिरपचं पाणी झालेलं होतं ते यामध्ये असेल तर हे शिजून निघेल आणि नंतर आपलं लोणचं हे खराब होणार नाही. तर बघू शकता या ठिकाणी 2 ते 3 मिनिट मी पुन्हा शिजून घेतलेलं आहे आणि आपलं लोणचं मस्त असं झालेलं आहे. तुम्ही हे लोणचं चिनी मातीच्या अशा बरणीमध्येही ठेवू शकता किंवा काचेच्या बरणीमध्येही ठेवू शकता. तर मी हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये आता आपण भरून घेऊया. अशा प्रकारची काचेची बरणी घेतलेली आहे. तर आपण हे लोणचं यामध्ये भरून ठेवू शकता. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.